friends, welcome to your YouTube channel Understanding Maths. Last video you can see all basic derivatives formulae. Now today today I am going to understand these derivatives formulae and how to apply these derivatives formulae in examples. First, revise these formulae. First formula, d upon dx c is equal to 0. C for constant. Constant जे आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह 0 आहे. सेकंड फॉर्म्युला d upon dx x raised to n is equal to n into x raised to n minus 1. Third, d upon dx 1 upon x, d upon dx 1 upon x is equal to minus 1 upon x square. Fourth, d upon dx 1 upon x raised to n is equal to minus n upon x raised to n plus 1. Fifth, d upon dx root x is equal to 1 upon 2 times root x. 6, d upon dx a raised to x is equal to a raised to x into log of a. 7, d upon dx e raised to x is equal to e raised to x. 8, d upon dx log of x is equal to 1 upon x. 9, d upon dx log of x to the base a is equal to 1 upon x into log of a. Then trigonometric functions चे जे फॉर्म्युले आहेत ते आपण बघणार आहे. बघा 10 d upon dx sin x is equal to cos x. d upon dx cos x is equal to minus sin x. 12 d upon dx tan x is equal to sec square x. 13 d upon dx is equal to cot x is equal to minus cosec square x. 14 d upon dx sec x is equal to sec x into tan x. 15 d upon dx cosec x is equal to minus cosec x into cot x. बघा हे जे आहे ते डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आपण लास्ट व्हिडिओला बघितलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय बघा, हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले यूज करून एक्झाम्पल सॉल्व करायचे. हाऊ टू यूज दिस फॉर्म्युले इन एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये हे काय फॉर्म्युले आपण कसे यूज करू शकतो हे आता आपण बघणार आहे. बघा फॉर्म्युले बघा तुम्ही रीड केले असतील, तुमच्या लक्षात आहेत का? बघा कॉन्स्टंट असेल डेरिव्हेटिव्ह 0 येणार. x रेज टू n असेल तर काय येणार n into x रेज टू n minus 1. 1 upon x असेल तर minus 1 upon x square. x रेज टू n असेल तर आहे त्याप्रमाणे आपण फॉर्म्युला ऑलरेडी लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेले आहे. आता बघा एक्झाम्पल आपण ह्यावर बघणार आहे. सपोज बघा आता समजा एखादा एक्झाम्पल मी ह्याप्रमाणे घेतलं असेल. बघा काय घेतलं एक्झाम्पल घेतलेलं आहे x रेज टू 6 प्लस sin x प्लस log x. हे एक्झाम्पल घेतले. क्वेश्चन काय आहे बघा, डिफरन्शिएट दिस. हे जे आहे ना याला काय करायचंय, डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू x. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. किंवा असं विचारलं तर फाइंड dy upon dx.
सुरुवातीला काय करणार, जे दिलेलं एक्झाम्पल आहे त्याला वाय म्हणणार, दिलेलं फंक्शन जे आहे ना त्याला काय म्हणणार, वाय म्हणणार आहे. मग बघा आपण काय करूया, सुरुवातीला लेट y इज इक्वल टू, हे जे फंक्शन दिलेलं आहे त्याला आपण y म्हणूया. y इज इक्वल टू काय, x रेज टू 6 प्लस साइन x प्लस लॉग x. आता बघा आपल्याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं म्हणजे आपले डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. हे स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले हे आपल्याला अप्लाय करायचे. मग आता डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बघा लिहिताना ते शॉर्ट मध्ये लिहितोय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय करायचं आपल्याला, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे विथ रिस्पेक्ट टू x. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं की डिफरन्शिएट करायचं किंवा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करणार, d अपॉन dx ने. मग बघा बरं आता ह्याला मल्टिप्लाय केलं d अपॉन dx ने तर काय येईल, मल्टिप्लाय करतो y ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार, dy अपॉन dx इज इक्वल टू d अपॉन dx x रेज टू 6 प्लस साइन x प्लस लॉग ऑफ x. बघा बोथ साइडला d अपॉन dx ने मल्टिप्लाय केले, मल्टिप्लाय बोथ साइड बाय d अपॉन dx. d फॉर हा जो d आहे तो काय, d फॉर डेरिव्हेटिव्ह, आणि हा जो dx आहे तो dx फॉर विथ रिस्पेक्ट टू x. मग आता आपल्याला ह्याचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. बघा हे फॉर्म्युला यूज करायचे. आता हे फॉर्म्युला यूज करत असताना बघा इथे एक फंक्शन आहे, इथे एक फंक्शन आहे, इथे एक फंक्शन आहे, आणि त्यांच्या फंक्शनच्या मध्ये कसले साइन आहेत, प्लस साइन. प्लस कसले साइन आहे, प्लस म्हणजे काय, फंक्शनची ऍडिशन आहे. मग ऍडिशनचा रूल आपण बघितलेला काल, ऍडिशनचा रूल बघितलेला कोणता, जर काय असेल d अपॉन dx u प्लस v असेल तर ऍडिशन काय करतो आपण, ऍडिशन असेल तर डेरिव्हेटिव्ह सेपरेट करतो. म्हणजे d अपॉन dx ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच u ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि v ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणजे ह्याप्रमाणे येईल बघा, du अपॉन dx प्लस dv अपॉन dx. ऍडिशनचा रूल आहे. सेम रूल आता आपण इथे यूज करणार आहे. हे जे फंक्शन आहे तर त्यामध्ये बघा ऍडिशन आहे, ऍडिशन आहे म्हणजे d अपॉन dx ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. d अपॉन dx ने काय करणार, ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे या फंक्शनचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह आपण घेणार आहे. मग आता मल्टिप्लाय केल्यानंतर बघा काय येणार आहे, d अपॉन dx x रेज टू 6 प्लस d अपॉन dx sin x प्लस d अपॉन dx log x. बघा d अपॉन dx सेपरेट केलेला आहे, d अपॉन dx ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेला आहे. आता d अपॉन dx x रेज टू 6 म्हणजेच x रेज टू 6 डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचे. d अपॉन dx sin x म्हणजे sin x चे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, आणि d अपॉन dx log x म्हणजे log x आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. आता आपल्याला बघायचंय ह्यासाठी डेरिव्हेटिव्हचे कोणते फॉर्म्युले यूज करता येतील. मग पहिल्यांदा बघा x रेज टू 6 जो इंडेक्स आहे, पॉवर x रेज टू 6 मध्ये इंडेक्स किंवा पॉवरला किती आहे, 6 आहे. 6 म्हणजे कॉन्स्टंट आहे. ज्या ज्या वेळेस पॉवरला कॉन्स्टंट येईल त्या त्या वेळेस कोणता फॉर्म्युला यूज करणार, x रेज टू n चा फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला, x रेज टू n चा. ह्यामध्ये बघा n हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. तिथे n च्या ऐवजी काय 6 आहे, तिथे n आहे, तिथे n जे आहे तर n ऐवजी काय 6 आहे. n असेल तर हा फॉर्म्युला आपण घेतो, n इंटू x रेज टू n मायनस 1. रिप्लेस केलं, यांच्या ऐवजी 6 रिप्लेस केला तर इथं फॉर्म्युला काय येईल सांगा बरं. मग आता ह्यासाठी फॉर्म्युला यूज करतो. बघा काय फॉर्म्युला असतो, तर n इंटू x रेज टू n मायनस 1. आता n च्या ऐवजी काय रिप्लेस करणार आहे, 6 रिप्लेस करणार आहे. मग काय येईल फॉर्म्युला, n इंटू बघा n च्या ऐवजी करणार आहे 6 इंटू x रेज टू n म्हणजे किती या 6 मायनस 1. हा जो फॉर्म्युला आहे x रेज टू 6 साठी x रेज टू n चा फॉर्म्युला. म्हणजे x ची पॉवर कॉन्स्टंट आली की x रेज टू n चा फॉर्म्युला यूज करायचा. कॉन्स्टंट म्हणजे कोणते, 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 6 येईल, अप टू 100 येईल, 200 येईल, -2 येईल, -6 येईल, -1/2 येईल. x ची व्हॅल्यू इंडेक्सला कॉन्स्टंट आला की x रेज टू n चा फॉर्म्युला यूज करायचा. लक्षात आले काही, फर्स्ट फॉर्म्युला पण यूज केलेला आहे. नंतर साइन कसला आहे, प्लस. बघा हे प्लस साइन दिलेला आहे. आता नंतर sin x चे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आहे आपल्याकडे. इथं फॉर्म्युला डायरेक्ट आहे, d अपॉन dx sin x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय येतं, cos x. डायरेक्ट आहे तशी फॉर्म्युल्यातली व्हॅल्यू घेतो आणि पुट करतो. म्हणजे काय येणार आहे, sin x चे डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, cos x प्लस log ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट आहे आपल्याला. इथे बघा आपण बघितलेला आहे, log ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह किती येतं,
1/x. मग तिथे व्हॅल्यू डायरेक्ट आपण पुट करूया, म्हणजे काय येणार आहे 1/x. म्हणजे इथं आपल्याला फाइंड करायचं होतं dy/dx, तर तो हा dy/dx मिळालेला आहे. तर बघा काय आलेला आहे 6 into x⁻⁻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 ⁻
-1 किती आहे 5 म्हणजे काय येणार आहे 6 × x⁵5 प्लस cos x प्लस 1/x. मग आपल्याला फाइंड करायचं होतं डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएट करायचं होतं, तर आपल्याला आपण ते डिफरन्शिएट केलेलं आहे आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळालेलं आहे. आपल्याला आन्सर मिळाला होता 6 × x⁵5 प्लस cos x प्लस 1/x. हो, फॉर्म्युला कसा यूज करतो, जर एक्झाम्पल मध्ये काय असेल स्टँडर्ड फंक्शन असेल तर आहे असा फॉर्म्युला उचलायचा आणि यूज करायचा. कधी यूज करणार, स्टँडर्ड फंक्शन असेल तर. लक्षात आलं एक्झाम्पल कसे, पहिलं आपलं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. आता बघा एक्झाम्पल जे आहे सेकंड एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल फक्त यासाठी घेतोय, हे काय एक्सरसाइज 1.1 मध्ये एक्झाम्पल नाही, फक्त फॉर्म्युले कसे अप्लाय करायचे ह्यासाठी एक्झाम्पल घेतोय. आता हे फॉर्म्युले अप्लाय करायला आपल्याला समजलं, नंतर आपण एक्सरसाइज 1.1 जो आहे तर तो सुरू करूया. बघा आता पुढचं एक्झाम्पल घेतोय. समजा बघा आता सेकंड एक्झाम्पल घेतो. समजा असं एखादं एक्झाम्पल घेतलेलं आहे, √x प्लस 5x प्लस e⁻x मायनस tan x. बघा एक्झाम्पल. आता आपल्याला ह्याचं काय करायचंय, डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. नेहमी डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असताना सुरुवातीला दिलेल्या फंक्शनला काय म्हणणार, y म्हणणार. म्हणजे बघा मी आपल्याला लेट y इज इक्वल टू काय येईल, √x प्लस 5x प्लस e⁻x मायनस tan x. नंतर त्याला काय करणार आपण, डिफरन्शिएट करणार आहे. म्हणजे इथं बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट करणार म्हणजे मल्टिप्लाय करणार. कशाने मल्टिप्लाय करणार, d/dx ने दोन्ही साइडला मल्टिप्लाय करूया. y ला मल्टिप्लाय केल्यानंतर dy/dx येईल आणि इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर d/dx इंटू √x प्लस 5x प्लस e⁻x मायनस tan x येईल. प्रोसिजर सेम. आता ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचं. मग इथे डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट करूया. डेरिव्हेटिव्ह सेपरेट केल्यानंतर आपल्याला मिळेल बघा d/dx √x प्लस d/dx 5x प्लस d/dx e⁻x मायनस d/dx tan x. डेरिव्हेटिव्ह काय केलेला आहे आपण, सेपरेट केलेला आहे. आता फक्त आपल्याला बघायचंय आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करता येईल. आता पहिल्या ह्याच्यामध्ये बघा √x डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. √x डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे ऑलरेडी. इथे बघा d/dx √x फॉर्म्युला आहे तसा अप्लाय करणार. काय फॉर्म्युला, 1/2 × √x. बघा इथे मिळालेलं डेरिव्हेटिव्ह 1/2 × √x प्लस 5x डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. आता बघा बरं ह्यामध्ये कोणता फॉर्म्युला अप्लाय करता येईल, 5 म्हणजे कॉन्स्टंट आहे, बेसला कॉन्स्टंट असणारा फॉर्म्युला कोणता आहे बघा, आणि पॉवरला काय तर x आहे. पॉवरला x आहे आणि बेसला कॉन्स्टंट असणारा. ह्यापैकी कोणता फॉर्म्युला दिसतोय बघा, जर हा बघितला आपण, हा फॉर्म्युला नंबर 6. फॉर्म्युला नंबर 6 तो बघा काय d/dx a⁻x. a म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे. a ची व्हॅल्यू कोणता कॉन्स्टंट असू शकतो, 2 3 4 5 200 कोणताही कॉन्स्टंट असू शकतो. a⁻x a ची ऐवजी कोणताही कॉन्स्टंट असेल आणि पॉवरला x असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. बघा बेसला a म्हणजे कॉन्स्टंट, कोणताही कॉन्स्टंट असेल आणि पॉवरला जर x असेल, इंडेक्सला जर x असेल तर हा फॉर्म्युला आपण काय करणार आहे, यूज करणार आहे. मग बघा बरं आता आपल्याला इथं 5x आहे, तिथे a⁻x आहे, त्याप्रमाणे दिसतंय पॉवरला x आहे, इंडेक्सला x आहे, तरी पॉवरला किंवा इंडेक्सला x आहे. तिथं बेसला a, इथे किती आहे, बेसला 5 आहे. 5 म्हणजे कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंट असेल तर तो फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. फॉर्म्युला काय आहे बघा, a⁻x म्हणजे ही जी व्हॅल्यू ती आहे तशी लिहायची, नंतर लॉग ऑफ जो बेस आहे ना त्या बेसचा लॉग घ्यायचा. बघा काय फॉर्म्युला, a⁻x ही जी व्हॅल्यू आहे ना ती आहे तशी लिहिणार आणि जी बेस आहे ना त्याचा लॉग घ्यायचा. मग इथे बी काय फॉर्म्युला 5x ही जी व्हॅल्यू आहे ती सेम लिहिणार.
इंटू जो बेस आहे कॉन्स्टंट 5 त्याचा लॉग घ्यायचा म्हणजे काय लॉग ऑफ 5 बघा लक्षात आलं का प्लस e रेस टू x डायरेक्ट फॉर्म्युला आहे e रेस टू x डायरेक्ट फॉर्म्युला आहे e रेस टू x डेरिव्हेटिव्ह सेमच राहतं काय येतं e रेस टू x मायनस बघा ऍडिशन असेल सबट्रॅक्शन डेरिव्हेटिव्ह सेपरेट केलेला आहे tan x डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे tan x डेरिव्हेटिव्ह काय येतं पुट करूया काय tan x डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं तर तिथे डेरिव्हेटिव्ह मिळाले आपल्याला dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह जे आहे ते मिळाले कसं अप्लाय करतोय समजलंय ऍडिशन असेल सबट्रॅक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचं आणि ह्यापैकी कोणता फॉर्म्युला अप्लाय करता येईल तो बघायचा आणि तो अप्लाय करायचा आता बघा हे एक्झाम्पल नंबर आपण सेकंड बघितलेलं आहे आता काय करूया आपण पुढचे काही एक्झाम्पल बघूया समजा असं दिलं असेल समजा हे प्रमाण दिले बघा एखादं फंक्शन दिलेलं आहे 1 अपॉन x रेस टू 10 प्लस 1 अपॉन रूट ऑफ x प्लस रूट ऑफ x पर एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला काय करायचं याला डिफरन्शिएट करायचे प्रोसिजर सेम सुरुवातीला y म्हणणार आपण लेट y is equal to 1 upon x raised to 10 plus 1 upon root x plus root x बघा आता कोणता फॉर्म्युला यूज करता येईल यामध्ये याला डिफरन्शिएट करूया नंतर बघूया आपण कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल डिफरन्शिएट करतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x कशाने मल्टिप्लाय करणार d upon dx ने मल्टिप्लाय करूया म्हणजे काय होणार आहे dy upon dx is equal to d upon dx 1 upon x raised to 10 plus 1 upon root x plus root x ऍडिशन आणि डेरिव्हेटिव्ह काय करणार सेपरेट करणार डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट लिहूया बघा बरं आता डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतल्यानंतर काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह सेपरेट करतोय डेरिव्हेटिव्ह सेपरेट केल्यानंतर असेल बघा d upon dx 1 upon x raised to 10 plus d upon dx 1 upon root x plus d upon dx root x आता फॉर्म्युला यूज करूया बघा बरं आता कोणता फॉर्म्युला यूज करता येईल फॉर्म्युला जो आहे तर तो कोणता फॉर्म्युला आपल्याला यामध्ये यूज करता येईल तो आपल्याला बघायचं आहे आता मग बघा आता 1 upon x raised to 10 कोणता फॉर्म्युला यूज करता येईल 1 upon असणारा फॉर्म्युला कोणता आहे का एक तर हा 1 upon x आहे किंवा हा 1 upon x raised to n 1 upon x मध्ये ते x ची पॉवर 1 पाहिजे आणि 1 upon x raised to n मध्ये x ची पॉवर 1 च्या व्यतिरिक्त कोणती तरी पाहिजे मग इथे बघा x raised to 10 आहे म्हणजे 1 पेक्षा वेगळी पॉवर आहे मग आपण काय करूया 4 नंबरचा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला यूज करता येईल काय आहे तो फॉर्म्युला n म्हणजे किती बघा 1 upon x raised to n आहे इथे 1 upon x raised to 10 आहे n म्हणजे इथे किती आहे 10 आहे n असेल तर फॉर्म्युला हा येतो -n upon x raised to n plus 1 इथे किती आहे तर इथे बघा काय येणार आहे मायनस n म्हणजे किती आहे n म्हणजे इथे 10 आहे डिवाइडेड बाय x raised to n plus 1 म्हणजे x raised to 10 plus 1 प्लस आता इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे 1 upon root x बघा बरं कोणता फॉर्म्युला आहे काय root x आहे पण हे न्यूमरेटरला आहे तिथे रूट एक्स कसं आहे डिनॉमिनेटरला रूट एक्स हा जो फॉर्म्युला आहे ना हा रूट एक्स चा तो इथे यूज करता येणार नाही का तर हा रूट एक्स कुठे आलेला आहे रूटला आलेला आहे अशा वेळेस काय करू शकतो आपण रूट म्हणजे रेस टू पॉवर किती असते रूट म्हणजे रेस टू पॉवर हाफ असते हेच लिहिताना आपण असं लिहू शकतो d upon dx 1 upon x रेस टू हाफ लक्षात आलं का प्लस आता इथे रूट एक्स आहे न्यूमरेटरला डायरेक्ट फॉर्म्युला आहे रूट एक्स चा सांगा बरं फॉर्म्युला काय रूट एक्स चा रूट एक्स चा फॉर्म्युला काय येतो तर इथे फॉर्म्युला आहे रूट एक्स चा 1 upon 2 रूट एक्स आपण तो अप्लाय करू शकतो डायरेक्ट इथे डायरेक्ट फॉर्म्युला आपण काय करूया अप्लाय करूया तर काय येणार आहे 1 upon 2 into रूट एक्स लक्षात आले आता हे फक्त मधल्याच रिलेटिव्ह घ्यायचे ते घेऊया आपण इथे बघा आता -10 upon x raised to 10 plus 1 म्हणजेच काय x raised to
10 प्लस 1 किती येईल 11 म्हणजे काय येणार आहे -10 अपॉन x रेज टू 11 प्लस आता बघा कोणता फॉर्म्युला यूज करता येईल 1 अपॉन x रेज टू जर आलं तर x रेज टू यांचा 1 अपॉन x रेज टू जर आलं तर कोणता फॉर्म्युला हा फॉर्म्युला यूज करायचा इथे बघा 1 अपॉन x रेज टू हाफ आहे तिथे 1 अपॉन x रेज टू n आहे n म्हणजे किती इथं n म्हणजे बघा x ची पॉवर किती हाफ आहे n असेल तर तो फॉर्म्युला येतो तर इथं हाफ साठी काय फॉर्म्युला आहे तर लिहितो फॉर्म्युला बघा काय मायनस साइन येणार आहे तर मग इथे लिहितो मायनस पुढे काय n म्हणजे किती आहे हाफ डिवाइडेड बाय x रेज टू n प्लस 1 म्हणजे काय येणार आहे x रेज टू n किती आहे हाफ प्लस 1 इथे मिळाले 1 अपॉन 2 रूट x मिळालेलं आहे आता फक्त हे काय करूया आपण सिंप्लिफाय करूया काय करता येईल आता हे हाफ प्लस 1 किती ना 3 अपॉन 2 हा -1 अपॉन 2 जो आहे तर त्याला मल्टिप्लाय केलं तर असं येईल बघा -10 अपॉन x रेज टू 11 मायनस 1 अपॉन x रेज टू हाफ प्लस 1 किती येणार आहे 3 अपॉन 2 आणि हा जो 2 आहे ना वरचा तो इथे मल्टिप्लाय होईल 1 अपॉन 2 into x रेज टू 3 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 2 रूट x तर आपल्याला हा काय मिळालेला आहे dy अपॉन dx जो आहे तर तो मिळालेला आहे बघा लक्षात आले काय कंबाईन करायचं तर हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह जे आहे ते मिळाले फॉर्म्युले कशी यूज करायचे ते समजून घ्या एकदा का फॉर्म्युले यूज करण्याची टेक्निक तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील आता बघा पुढचं एक्झाम्पल एक घेतो पुढचं एक एक्झाम्पल घेतोय बघा आता समजा असं असेल e रेज टू x इंटू sin x फंक्शन काय बघा e रेज टू x इंटू sin x याचं काय करायचं आपल्याला तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय मग काय करायचं आपल्याला तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं याला y म्हणूया लेट y इज इक्वल टू e रेज टू x इंटू sin x बरोबर आता ह्याला डिफरन्शिएट करूया डिफरन्शिएट with respect to x काय करूया याला डिफरन्शिएट करूया with respect to कशाने मल्टिप्लाय करणार d upon dx ने मल्टिप्लाय करतो बघा dy upon dx is equal to d upon dx e raised to x into sin x e raised to x into sin x आता आपल्याला हे डेरिव्हेटिव्ह जे आहेत हे डेरिव्हेटिव्ह काय करायचंय फाइंड करायचं आहे मग बघा आता आपल्याला हे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे तर आता काय करता येईल आपल्याला ह्यामध्ये आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं बघा आता ह्यामध्ये e रेज टू x आणि sin x हे दोन फंक्शन आहे आणि दोघांचं काय मल्टिप्लिकेशन आहे बघा इथे u आणि v मल्टिप्लिकेशन असेल तर u into v चा रूल यूज करायचा काल बघितलं आपण रूल इथे लिहितो बघा मल्टिप्लिकेशनचा रूल d upon dx u into v is equal to काय ना u सेम ठेवला तर कशा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं v चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि v सेम ठेवला तर कशा डेरिव्हेटिव्ह घेणार u चं डेरिव्हेटिव्ह घेणार u सेम ठेवला v चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं प्लस अल्टरनेट करायचं v सेम ठेवलं तर काय करायचं u चं डेरिव्हेटिव्ह आता u into v म्हणजे पहिल्या फंक्शनला u म्हणले दुसऱ्या फंक्शनला v म्हणले इथे बी आता मल्टिप्लिकेशनचा रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे काय एक फंक्शन सेम ठेवलं की दुसरं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं समजा पहिलं फंक्शन सेम ठेवलं कोणतं e raised to x दुसऱ्या फंक्शनचं कोणतं sin x चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे काय होणार आहे d upon dx sin x प्लस आता अल्टरनेट करायचं आता काय करणार sin x सेम ठेवणार आणि कशा डेरिव्हेटिव्ह घेणार e raised to x मग इथे बघा काय करूया sin x जे आहे ते सेम ठेवणार आणि कशा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं e raised to x म्हणजे d upon dx e raised to x आता फक्त डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले जे आहेत हे पहिले फंक्शन जे आहे ते सेम राहील हे sin x सेम ॲज इट इज राहणार आणि ह्याचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे बघा ह्याचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि ह्याचे डेरिव्हेटिव्ह सांगा बरं आता sin x चे डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे e raised to x जो आहे तो सेम राहील sin x चे डेरिव्हेटिव्ह किती येतं तो डायरेक्ट फॉर्म्युला आहे sin x डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला का cos x प्लस sin x जे आहे ना ते sin x काय राहील सेम राहील e raised to x चा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय राहतं e raised to x येतं म्हणजे इनटू i raised to x तर इथे आपण डिफरन्शिएट केलेला आता हे सिम्प्लिफाय करता येते का काय बघू यामध्ये तर इथे e raised to x येते बी काय e raised to x काय करता येईल
कॉमन घेता येईल, मग कॉमन घेतो e रेस टू एक्स कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये काय राहिलेलं आहे cos x प्लस sin x. मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे dy अपॉन dx इज इक्वल टू e रेस टू x इंटू cos x प्लस sin x. असं म्हणलं काय केलंय, पहिलं फंक्शन सेम ठेवलं की दुसरं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं प्लस दुसरं सेम ठेवायचं आणि पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, तर आपल्याला मल्टिप्लिकेशन रूल अप्लाय करता येईल आणि आपल्याला हे डेरिव्हेटिव्ह मिळाले आहे. लक्षात आलं काय, मल्टिप्लिकेशन रूल अप्लाय करायचं. आता अजून एक आपण डिव्हिजन रूल बघितलेला, तर त्याचं एक्झाम्पल एक बघूया आपण. डी अपॉन डी एक्स यू अपॉन व्ही, आपल्याला ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डिव्हिजन रूल मध्ये काय करायचं, जो डिनॉमिनेटर जो आहे ना तो अगोदर सेम ठेवायचा आणि कशाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह घेणार, मायनस अल्टरनेट करायचं, न्यूमरेटर सेम ठेवणार आणि कशाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह घेणार, डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. आता डिव्हिजनचं एक्झाम्पल एखादं घेतो मी, एखादं एक्झाम्पल घेतलं, समजा असं घेतलेलं आहे, एखादं एक्झाम्पल घेतोय बघा, a रेस टू x डिवाइडेड बाय tan x, डिफरन्शिएट करायचं आपल्याला, a रेस टू x डिवाइडेड बाय tan x काय करायचं, त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. सुरुवातीला काय करणार, दिलेल्या फंक्शनला y म्हणायचं, लेट y इज इक्वल टू a रेस टू x डिवाइडेड बाय tan x. आता काय करूया आपण, याला डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय करायचं आपल्याला, डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. कशाने मल्टिप्लाय करणार, d अपॉन dx ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे मिळेल आपल्याला y ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, dy अपॉन dx इज इक्वल टू d अपॉन dx. बघा आता ब्रॅकेट मध्ये काय आहे, a रेस टू x डिवाइडेड बाय tan x, a रेस टू x डिवाइडेड बाय tan x. आता बघा काय करायचं आपल्याला, डिव्हिजन इथे दिसते, दोन फंक्शन a रेस टू x आणि दुसरं कोणतं आहे tan x, दोघांमध्ये काय आहे डिव्हिजन. डिव्हिजन असेल तर डिव्हिजनचा रूल, क्वेश्चन रूल आपण यूज करणार आहे. मग त्यामध्ये क्वेश्चन रूल काय असतो, u अपॉन v, u अपॉन v, तो आपल्याला ते यूज करायचा. क्वेश्चन रूल मध्ये नेहमी लक्षात काय करायचं, काय ठेवणार, तर डिनॉमिनेटर जो आहे ना तो ऍज इट इज ठेवायचा, न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं सुरुवातीला, मायनस अल्टरनेट करणार. मी इथे बी सेम त्याचप्रमाणे करूया आपण, डिनॉमिनेटर जो आहे ना तो सेम ठेवूया, डिनॉमिनेटर किती आहे tan x ऍज इट इज ठेवला, न्यूमरेटरचं काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, काय येणार d अपॉन dx a रेस टू x, मायनस आता अल्टरनेट करायचं. इथे बघा tan x सेम ठेवता a रेस टू x डेरिव्हेटिव्ह घेतलेलं, आता अल्टरनेट केल्यानंतर काय ना a रेस टू x सेम राहील आणि कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, tan x, म्हणजे d अपॉन dx इंटू tan x येईल, आणि डिवाइडेड बाय जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरचा काय करायचा, स्क्वेअर करायचा, म्हणजे tan x चा काय होईल, स्क्वेअर येईल. समजलं काय नाही, लक्षात आलं काय करतोय ते. आता बघा डेरिव्हेटिव्ह घेऊया, a रेस टू x, आता tan x सेम राहणार आहे, a रेस टू x डेरिव्हेटिव्ह घेऊया, a रेस टू x डेरिव्हेटिव्ह काय राहणार, तर फॉर्म्युला बघा, a रेस टू x डेरिव्हेटिव्ह काय, a रेस टू x इंटू log a, डायरेक्ट फॉर्म्युला यूज करूया. आणि इथं कशा डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय, tan x डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय, डायरेक्ट फॉर्म्युला जो आहे ना तो आहे तसा अप्लाय करतोय, तर येईल बघा आपल्याला काय मिळेल, आता tan x ऍज इट इज, हा जो tan x आहे ना तो ऍज इट इज ठेवा. आता a रेस टू x डेरिव्हेटिव्ह घेतो, काय a रेस टू x इंटू log a, बघा डेरिव्हेटिव्ह घेतलं काय आलं, a रेस टू x इंटू log a, मायनस हा a रेस टू x जो आहे ना ऍज इट इज येईल, a रेस टू x जो आहे ना तो ऍज इट इज येईल, आणि tan x डेरिव्हेटिव्ह काय था, tan x डेरिव्हेटिव्ह काय था, sec square x, बघा tan x डेरिव्हेटिव्ह मिळाला आपल्याला sec square x, डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, डिनॉमिनेटर किती आहे tan x चा स्क्वेअर, tan x चा स्क्वेअर म्हणजे काय tan स्क्वेअर x, tan x चा स्क्वेअर म्हणजे काय tan स्क्वेअर x. अजून ह्यामध्ये काय सिम्प्लिफाय करता येत असेल तर सिम्प्लिफाय करायचं, काय सिम्प्लिफाय करता येऊ शकता, तर ह्यामध्ये a रेस टू x, ह्यामध्ये a रेस टू x आहे, म्हणजे न्यूमरेटर मधून आपण a रेस टू x कॉमन घेऊ शकतो, मग a रेस टू x कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये काय राहील tan x इंटू log a मायनस sec स्क्वेअर x डिवाइडेड बाय tan स्क्वेअर x. तर आपल्याला हा काय मिळाला, dy अपॉन dx जो आहे ना तर हा मिळालेला आहे. लक्षात आलं काय करतोय ते.
आपण हे जे फॉर्म्युला आहे ते फॉर्म्युले कसे यूज करायचे हे आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत. हे बेसिक एक्झाम्पल आहेत बघा. ह्यामध्ये आपण काय केलं, स्टँडर्ड फंक्शन जे आहेत ना ते आहे तसे अप्लाय करत होतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचं, हेच रूल अप्लाय करायचे फक्त कशासाठी, कंपोजिट फंक्शन साठी. आता कशासाठी यूज केलं आपण, स्टँडर्ड फंक्शन साठी. हे जे एक्झाम्पल आहे ते तुमचे 11वी मध्ये झाले बघा. बेसिक एक्झाम्पल आहे ते. तुम्हाला फॉर्म्युले कसे अप्लाय करायचे त्यासाठी हे मी बेसिक एक्झाम्पल घेतलेले होते. आता एक्सरसाइज 1.1 जो आहे ना, तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सुरू करणार आहे, की ज्यामध्ये काय असणार आहे, कंपोजिट फंक्शन जे आहे त्या कंपोजिट फंक्शनचं आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. फॉर्म्युले ते जे आहे ते आपल्या लक्षात असेल तर ते कसे यूज करायचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आज काय करायचं एवढंच बघायचं, जे फॉर्म्युले बघितलेले आहेत ते व्यवस्थित रीड करा, राईट करा, झालेले एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या आणि ते स्वतःला सॉल्व्ह करता येते का, एवढा फक्त होमवर्क आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड कसं करायचं ते बघणार आहोत. थँक्यू.